अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एड इंद्रपाल सिंग यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। यावेळी भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। जे आत्मा प्रभु तारा चरण रूपी शरण में आवी बस्यो शेवटी माणूस किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे। आणि आपण सर्वांनी टीव्हीवर परवा बघितलं, अथांग जनसागर म्हणजे 2 दिवस समुद्रच लोकांचा असा उमटला होता आणि प्रत्येक जण आतून बोलत होता जसा माझ्या घरातला कोणीतरी गेलाय। मला वाटतं आताच्या राजकारणात आमच्या सरकारला हा मोठा परिपाठ आहे की लोकांच्या मनात आपण गेलं पाहिजे। नुसतं पद मिळालं तर नाही, पद से कद बढ़ता नहीं है, कद से पद की प्रतिष्ठा बढ़ती है। अजित पवारजींच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत शोक प्रकट करत असताना मी त्यांच्याबरोबर 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत काम केलेलं आहे आणि त्यांची जी कार्यशैली, त्यांची जे काम करण्याची पद्धत, टाइम मॅनेजमेंट, सामान्य कार्यकर्त्यांबरोबर कशा प्रकारचा व्यवहार प्रस्थापित करायचा, हे जर कोणाकडनं शिकण्यासारखं असेल तर ते अजितदादांकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे। लोकशाहीला जिवंत ठेवणारा एक सच्चा कार्यकर्ता महाराष्ट्राने देशाने गमावलेला आहे। अजितदादाची ही मृत्यू अकल्पनीय होती। या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता की असं होऊ शकते। आम्ही सगळे अजितदादा व त्यांच्या सोबत जे सहकारी होते, पायलट कपूर किंवा संभवी पाठक, पिंकी माली, त्यांचे सुरक्षा रक्षक जाधव, हे सर्व त्या विमान हादस्यात मृत पावले। मी त्या सर्वांना आपली श्रद्धासुमनं अर्पित करतो। दादा शब्द जे आहे हे फक्त अजितदादांना शोभतो, कारण त्यांनी लोकांचे दिलावर राज केलं आहे। आज पण दादा दादा आहेत, उद्या प्रत्येक नेत्यामध्ये आपल्याला दादा दिसणार, तरी महाराष्ट्राचा विकास होणार। दादाचे विचार घेऊन लोक जे लोकांना दादाचे विचार लोकांनी घेतले तर निश्चित ते चांगले जनसेवक होऊ शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।